मी या ठिकाणी सर्वांचे प्रथमतः हार्दिक स्वागत करतो. हसरे दुःख या पाठाचे लेखक भाद खेर आणि या पाठाचे मार्गदर्शिका आदरणीय सोनटक्के मॅडम यांचं मी हार्दिक असे स्वागत करतो. त्याचबरोबर या आंतरजाल उपक्रमामध्ये सहभागी झालेले महाराष्ट्रातील सर्व शिक्षक, मार्गदर्शक यांचं या ठिकाणी मी सहर्ष असं स्वागत करतो आणि पुढील सूत्र सन्माननीय घेवारे सर यांच्याकडे सुपूर्द करतो. धन्यवाद. या पाठासाठी भाद खेर यांच्या स्नुषा म्हणजे सुनबाई श्रीमंतिनी राजेंद्र खेर या काही वेळानंतर उपस्थित राहणार आहेत. त्यांचे आपण नंतर स्वागत करूयात. तत्पूर्वी मी आजच्या पाठाच्या मार्गदर्शिका आदरणीय सोनटक्के मॅडम यांचा परिचय करून देण्यासाठी घोगरे मॅडम यांना विनंती करतो. आपण आजच्या मार्गदर्शिका सौ सोनटक्के मॅडम यांचा परिचय द्यावा. आणि या कार्यक्रमासाठी उपस्थित असणाऱ्या सर्वांना माझा नमस्कार. आज गुरुवार दिनांक 10/9/2020 महाराष्ट्र मराठी अध्यापक आंतरजाल उपक्रम 2020 मराठी कुमार भारती इयत्ता 9वी साठी सुरू असलेल्या आम्हा एकच ध्यास विद्यार्थ्याचा गुणवत्तापूर्ण विकास या उपक्रमामध्ये आज आपल्या समोर 31वे पुष्प गुंफण्यासाठी येत आहेत माननीय श्रीमती संगीता सोनटक्के मॅडम, अहमदनगर या ठिकाणाहून. आणि आपल्याला त्या लेखक भाद खेर यांच्या हसरे दुःख या पाठावर मार्गदर्शन करणार आहेत. अशा बहुआयामी व्यक्तिमत्वाचा परिचय करून देण्याची जबाबदारी श्री घेवारे सर यांनी माझ्यावर सोपवली आहे. तरी मी माझ्या परीने त्यांचा थोडक्यात परिचय करून देण्याचा प्रयत्न करते. आपण आपल्या सोबत घेऊन फिरतो ते आपलं अस्तित्व असतं. आपण आपल्या सोबत घेऊन फिरतो ते आपलं अस्तित्व असतं आणि जे आपल्या माघारी चर्चेलं जातं ते आपलं व्यक्तिमत्व असतं. आणि व्यक्तिमत्व जर स्वच्छ असेल तर अस्तित्वाला सुद्धा नेहमी लोकांचा सलाम असतो. असं सलाम करण्यासारखं कार्य श्रीमती सोनटक्के मॅडम यांचं आहे. तर त्यांचा मी परिचय तुम्हाला करून देते. सोनटक्के मॅडम यांचं पूर्ण नाव सौ संगीता विकास सोनटक्के असे असून त्या श्री समर्थ विद्या मंदिर प्रशाला सावेडी जिल्हा अहमदनगर येथे शिक्षिका म्हणून त्यांनी जवळजवळ 28 वर्ष त्या कार्यरत आहेत. त्यांचं शिक्षण MA BEd झालेलं असून त्या संगीत विशारद आहेत. तसेच मूक बधिर विद्यार्थ्यांसाठी त्यांनी विशेष DEd ग्रंथपाल पदविका सुद्धा प्राप्त केलेली आहे. सध्या त्या इयत्ता 9वी व 10वी वर्गासाठी मराठी, इतिहास व संयुक्त संस्कृती या विषयाचं अध्यापन करत आहेत. मॅडमला 2019 मध्ये अहमदनगर मधील परशुराम समिती यांच्यातर्फे आदर्श शिक्षिका हा पुरस्कार सुद्धा मिळालेला आहे. तसंच आणखीन 2019 मध्येच श्रुती संगीत निकेतन यांच्यातर्फे संगीत क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी केल्याबद्दल त्यांना पुरस्कृत करण्यात आलेला आहे. त्याचबरोबर मोकळा श्वास या स्त्री भ्रूण हत्येवर आधारित हस्तलिखितास माननीय सुप्रियाताई सुळे यांच्या हस्ते त्यांचा सन्मान झालेला आहे. ज्ञान प्रबोधिनी पुणे यांच्या मार्फत घेण्यात आलेल्या हस्तलिखित स्पर्धेत सहभाग घेऊन त्यामध्ये अनेक वेळा विद्यार्थ्यांना विशेष मार्गदर्शन करून कथा, काव्य, लेख यांच्यामध्ये वैयक्तिक पारितोषिके त्या विद्यार्थ्यांना त्यांनी प्राप्त करून दिलेले आहेत. तसंच शाळेमध्ये सुरू असलेल्या स्पर्धा परीक्षा NTSE, NMMS यासारख्या स्पर्धा परीक्षेसाठी मार्गदर्शक शिक्षिका म्हणून त्यांनी फक्त कार्यच केलं नाही तर अनेक विद्यार्थ्यांना त्याचा लाभ सुद्धा त्यांनी मिळवून दिलेला आहे. बदलत्या अभ्यासक्रमानुसार प्रशिक्षणासाठी इयत्ता 9वी 10वी साठी तज्ञ मार्गदर्शिका म्हणून त्यांनी काम केलेलं आहे. विशेष गरजा असलेल्या विद्यार्थ्यांसाठी वेगवेगळे उपक्रम त्या राबवित आहेत. SSC बोर्डासाठी गेली अनेक वर्ष परीक्षक नियामक म्हणून त्यांनी गेली 12 वर्ष जवळजवळ काम पाहिलेलं आहे. इसवी सन 1993 पासून लायन्स क्लब, जिल्हा वाचनालय, लोकमत, रावसाहेब पटवर्धन स्मारक समितीतर्फे घेण्यात येणाऱ्या देशभक्तीपर समूहगीत स्पर्धामध्ये विद्यार्थ्यांना सहभागी करण्यास प्रवृत्त करणं, मार्गदर्शन करण्याचं त्यांचं अविरत असं काम चालू आहे. आजपर्यंत प्रत्येक वर्षी प्रथम किंवा द्वितीय पारितोषिक विद्यार्थ्यांना त्यांनी प्राप्त
मिळवलेली आहेत. तसंच बाल संगीत महोत्सवासाठी सलग 10 वर्ष कार्य केलेले आहे. जवळजवळ 40 विद्यार्थ्यांना वाद्यवृंदास मार्गदर्शन करून प्रत्येक वर्षी प्रथम क्रमांकाचे पारितोषिक मिळवून दिले आणि उत्कृष्ट मार्गदर्शिका म्हणून त्यांना त्याबद्दल सन्मानित करण्यात आले आहे. इयत्ता 10वीच्या विद्यार्थ्यांसाठी अहमदनगर न्यूज टीव्ही माध्यमातून त्यांनी इयत्ता 10वीच्या उंबरट्यावर याविषयी त्यांची प्रकट मुलाखत सुद्धा झालेली आहे. आणि सर्वात त्यांच्या जीवनातील सर्वात अविस्मरणीय कार्य म्हणजे मुंबई समाज कल्याण यांच्या मार्फत विशेष गरज असलेल्या मूकबधीर विद्यार्थ्यांना किशनचंद चेलाराम मूकबधीर विद्यालय उल्हासनगर येथे सहाय्यक शिक्षिका म्हणून त्यांनी 1 वर्ष काम केलेलं आहे. तर असं हे मॅडमचं सर्व काम पाहून, त्यांचा हा परिचय पाहून मला त्यांच्याविषयी म्हणावंसं वाटतं. आयुष्य नेहमीच दुसऱ्यासाठी जगावं लागतं. आयुष्य नेहमीच दुसऱ्यासाठी जगावं लागतं. आपलं सुख वाटून दुसऱ्याचं दुःख कमी करावं लागतं. मोती सुद्धा मौल्यवान बनतो, पण त्यासाठी त्याला शिंपल्यात जावं लागतं. तसं मॅडमने चांगल्या धडधाकट मुलांसाठी कुणीही काम करेल, पण मूकबधीर मुलांसाठी सुद्धा कुणीतरी काम करावं या उद्देशाने त्यांनी त्यांच्यासाठी काम केलेलं आपल्याला दिसून येतं. म्हणजेच त्यांनी तुकाराम महाराजांच्या अभंगाप्रमाणे जे का रंजले गांजले त्यासे म्हणे जो आपुले, तोची साधू ओळखावा देव तेथीची जाणावा या उक्तीप्रमाणे त्यांना आपलंसं करून त्यांच्याविषयी सुद्धा त्यांनी काम केलेलं आहे. अशा या मॅडमच्या कार्याला माझा सुद्धा सलाम. त्यांनी माझ्या परीने मी त्यांचा थोडक्यात परिचय करून दिलेला आहे. धन्यवाद. मराठी आंतरजाल उपक्रम 2020 यामध्ये 31वे पुष्प गुंफण्यासाठी सोनटक्के मॅडम आपल्यामध्ये उपस्थित झालेले आहेत. त्यांचा परिचय आपण करून घेतलेला आहे. आणि त्याचबरोबर आजचं आपलं भाग्य म्हणजे लेखक बहादर खेर यांच्या सूनबाई श्रीमंतिनी खेर मॅडम आपल्या या उपक्रमामध्ये आवर्जून या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत पुण्याहून. मी सर्व महाराष्ट्रातील मराठी अध्यापकांच्या वतीने त्यांचं मनपूर्वक या ठिकाणी स्वागत करतो आणि लेखकांचे काही अनुभव त्यांच्याकडून निश्चितच आपल्याला ऐकायला मिळतील अशी अपेक्षा व्यक्त करून या ठिकाणी थांबतो. धन्यवाद. श्रीमंतिनी राजेंद्र खेर या मॅडमना मी विनंती करते आहे की आपण या ठिकाणी उपस्थित झालात त्याबद्दल धन्यवाद. आणि आमच्याशी माननीय आदरणीय भादर खेर सर यांच्याबद्दल काही आपल्या जीवनामध्ये आलेल्या अविस्मरणीय अशा घटना असतील त्या व्यक्त व्हाव्यात असं मी या ठिकाणी श्रीमंतिनी खेर या मॅडमना सांगत आहे. खेर मॅडम आहेत. हा, सुरुवातीला मी त्यांचा परिचय करून देत आहे. श्रीमंतिनी राजेंद्र खेर, संचालिका विहंग प्रकाशन, लेखिका आणि संपादिका हे कार्य त्या अविरतपणे सांभाळीत आहेत. कुमारवाङ्मय आणि तत्वज्ञान यावर आधारित अशा काही पुस्तकांचं प्रकाशन त्यांनी केलेलं आहे. प्रकाशित साहित्य त्यांचं स्वतःच सुद्धा आहे. त्या केवळ भादर खेर यांच्या स्नुषाच नव्हे तर राजेंद्र खेर हे लेखक आहेत, त्यांच्या सुविद्य पत्नी आहेत आणि तसेच त्या एक स्वतः उत्कृष्ट अशा लेखिका आहे, साहित्यिका आहे. त्यांचं काही प्रकाशित साहित्य जे आहे ते मी आपणास सांगू इच्छिते. दैनंदिन भगवद्गीता, सुभाषित कथा, वाहन ते यान, पहिले पाऊल, UN संघ इत्यादी त्यांची काही साहित्य संपदा प्रकाशित असल्याचं जाणवते. सांगायला आणखीन एक अभिमानास्पद गोष्ट म्हणजे श्रीमंतिनी ताईंना टीमवी संस्कृत वाङ्मयाचा पुरस्कार प्राप्त झालेला आहे सुभाषित कथा या पुस्तकासाठी. त्याबद्दल त्यांचे मी अभिनंदन करते. आणि आपण या ठिकाणी व्यक्त होण्यास
सुरुवात करावी अशी या ठिकाणी अपेक्षा व्यक्त करते. मी सुरू मॅडम, करते. आपलं स्वागत आहे. अतिशय कमी वेळामध्ये म्हणजे मला सीमंतिनी मॅडम पर्यंत पोहोचायला खूप त्रास झाला, पण संध्याकाळी 7 वाजता त्यांच्याशी संपर्क झाला आणि त्यांनी लगेचच उपस्थित राहण्याचं या ठिकाणी मान्य केलं. त्यामुळे संपूर्ण आमचा महाराष्ट्र अध्यापक संघ आपल्याला धन्यवाद देऊ इच्छितो आणि आपलं स्वागत करीत आहे. सुरुवातीला मॅडम, मला असं विचारायचं आहे की भालचंद्र दत्तात्रय खेर यांचा परिचय मी वाचत असताना मला काही गोष्टी जाणवल्या आणि त्यामध्ये असं लक्षात आलं की निश्चितचपणे त्यामध्ये त्यांच्या कुटुंबियांचाही सहभाग असावा. त्यातली एक अशी गोष्ट जी की सावरकरांचं जे पुस्तक प्रकाशित होणार होतं यज्ञ, आणि हे प्रकाशित होण्यापूर्वीच असं लक्षात आलेलं आहे की त्या संदर्भात काही नोंदी झालेल्या आहेत. अनेक लोकांनी म्हणजे जवळजवळ 11,000 प्रतींची नोंदणी झाली होती. हा एक अनुभव मी वाचलेला आहे. तर त्या संदर्भात आणि त्यांच्या जीवनातील काही तुमच्या बाबतीत घडलेल्या अविस्मरणीय अशा ज्या गोष्टी आहेत त्या आपण व्यक्त व्हाव्यात अशी मी आपणास विनंती करते. खेर मॅडम. नमस्कार मॅडम, आणि सर्वांनाच माझा नमस्कार. आणि हा जो उपक्रम आपण सुरू केलाय त्याबद्दल. हॅलो, हा येतो आवाज मॅडम, बोला. हा उपक्रम आपण जो सुरू केला त्याबद्दल प्रथमतः मी अभिनंदन कर सर्वांचं. आणि मॅडमनी जो प्रश्न विचारला त्या अनुषंगाने मी थोडं सांगते की त्या काळी म्हणजे बाबांनी जे लेखनाचा प्रारंभ केला तर त्यावेळेपासून त्यांनी अनेक असे मानदंड उभे केले समाजामध्ये की चरित्रात्मक कादंबरी यज्ञ या कादंबरीतून त्यांनी तो पायंडा पाडला आणि त्या कादंबरीनी क्रमच केला होता, प्रकाशन पूर्व नोंदणी. आणि त्यानंतर अमृत आहे किंवा त्यांच्या खपाचा उच्चांक केला होता. तर त्याचप्रमाणे आलं तर खूप गोष्टी आहेत बोलायला, पण मी थोडक्यात म्हणते. एक तर प्रथम व्हावं यांचं स्वप्न होतं आणि केवळ आपणच नाही तर आपल्या मॅडम इतरांनी आवाज कमी येतोय. त्यांची इच्छा असायची त्याप्रमाणे अनेकांना लिहित. आपल्याला माहिती असेल काही 4 नावं मी सांगते. वि.स. वाळिंबे, नंतर मालिनीजी, मी, अशा अनेकांना ते लिहित केलं. त्यांनी आपले विषय लेखनासाठी दिले. माझ्या बाबतीत सांगायचं तर लेखनाची ती पार्श्वभूमी होती मला, आणि केवळ एक चांगलं वाचक म्हणून मी होते. वाचनाची मला प्रथम खूपच आवड होती. तर बाबा नेहमी म्हणायचे की तू लिही सीमंत, पण मी म्हणायचे नाही बाबा लिहिता नाही येत. तर त्यावर ते म्हणायचे की तुला कधी कळलं. मला जरा इथे नेटवर्कचा प्रॉब्लेम आहे तर मध्ये मध्ये जरा डिस्कनेक्ट होण्याची शक्यता आहे. तर अशा तऱ्हेने बाबांनी आग्रह केला आणि मी लिहिती झाले. त्यांचे स्वतःचे विषय दिले लिहायचा. आणि वयाच्या 90 काळ्या रंगाचं
खाली बोर्ड घ्यायचे आणि त्याच्यावर पांढरा पेपर ठेवला की त्यांना बॉर्डर्स दिसायच्या आणि त्याप्रमाणे ते लिहित असायचे. संजीवन आणि गंधर्व कथा या 2 कादंबऱ्या त्यांनी शेवटी लिहिल्या आणि त्या दोन्ही पण वाचनानंतर गंधर्वगाथा सुबोध भावे यांनी वाचल्यानंतर त्यांना चित्रपट काढण्याची प्रेरणा मिळाली होती. तर अशा तऱ्हेने अतिशय उत्साही आणि चैतन्यमय असं व्यक्तिमत्व होतं. आणि व्यक्तिगत घरात म्हणायचं तर अतिशय हास्यरं, खूप बोलायला लागायचं बाबांना आणि हास्य विनोद करत खाद्यपदार्थांची त्यांना आवड होती. तर एक असा उत्साह वयाच्या 96व्या वर्षापर्यंत ते याच पद्धतीने जगले. कधीही की तुम्ही नाही म्हणू नका कोणत्या गोष्टीला, मला ही येत नाही, मला ही येत नाही, प्रयत्न करा आणि करायच्या गोष्टी. तशा तऱ्हेने बोलले आणि बाबांनी त्यांनाही खरं सांगायचं तर हे जे हसरे दुःख आहे ना मॅडम, ते पहिल्यांदी म्हणजे त्याचं जे कच्चं लेखन आहे ते बाबांनी राजेंद्रांकडून घेऊन घेतलं. म्हणजे त्यावेळेस त्यांनी राजेंद्रांना सांगितलं, काय चित्रपट क्षेत्रातच होते ते, त्यामुळे चार्ली चॅप्लिन हा सगळ्यांच्या जिव्हाळ्याचा विषय होता. मग त्यांनी त्याचं जे कच्चं लेखन आहे किंवा आधीचं जे सगळं लागतं तयारी लेखनाची, ती पूर्ण राजेंद्रांकडून त्यांनी करून घेतली होती. आणि अशा तऱ्हेने म्हणजे बोलायला खूप आहे, पण काही आणखीन असेल प्रश्न तर त्या अनुषंगाने सांगता येऊ शकेल. बोला मॅडम. सोनटक्के मॅडम विचारा. हो, मला आणखीन असं विचारायचं आहे की माझ्या वाचनात आलेली जी गोष्ट आहे ती म्हणजे अशी आहे की ज्येष्ठ साहित्यिक वि. स. खांडेकर यांच्याशी त्यांचं नातं होतं आणि वि. स. खांडेकरांचं स्थान साहित्य क्षेत्रातलं हे जे आहे तर त्यामध्ये त्यांच्याशी जेव्हा चर्चा झाली भादखेर सरांची, तर तेव्हा ते म्हणाले होते की चरित्रात्मक कादंबऱ्या सुद्धा लिहाव्यात असा विषय झालेला होता. तर त्या संदर्भात तुम्हाला काय सांगावं असं वाटतं? हा, अगदी जेव्हा बाबांनी सुरुवातीला लेखन सुरू केलं तर त्यावेळेस त्यांचे विषय असे कौटुंबिक किंवा सामाजिक असे असायचे. म्हणजे पानशेतच्या पुरावरती पण त्यांनी कादंबरी लिहिलेली आहे किंवा कुटुंब नियोजनावरती लिहिलेली आहे. तर जेव्हा चर्चा बोला मॅडम. हा, मध्येच काहीतरी आलं होतं. तर जेव्हा चर्चा होईल तेव्हा त्यांच्या लक्षात आलं की या विषयांवरती लेखन करून समाजाला आपण काय देतोय. तर त्यामुळे त्यांची जेव्हा वि. स. खांडेकरांची चर्चा झाली तेव्हा समाजात काही मानदंड उभे राहावे, की असं म्हणतात आमच्या समोर आदर्शच नाहीये. तर असं होता का म्हणे की जे आदर्श व्यक्तिमत्व तर त्यांच्यावरती लिहिलं गेलं पाहिजे. आणि म्हणून मग बाबांनी त्या चर्चांती चरित्रात्मक कादंबरी, कारण त्याच्यातही प्रकार असायचे की चित्र, कादंबरी, चरित्र आणि चरित्रात्मक कादंबरी. कारण त्याच्यामध्ये स्वातंत्र्य असतं, त्या व्यक्तीविषयी व्यक्तिगती आणि प्लस समाजामध्ये त्या रंगवू शकतो. म्हणून बाबांनी चरित्रात्मक कादंबरी हा प्रकार म्हटला आणि त्यांनी यज्ञ, आणि ती यज्ञ ही कादंबरी होती ती हयात व्यक्तीवरती होती, म्हणजे सावर त्यावेळेस होते आणि त्यामुळे ते एक रेकॉर्ड होती.
आणखीन असं विचारावंसं वाटतं मॅडम व्यक्तीवरती पण मला प्रथम कादंबरी लिहिली गेली की जेणेकरून तरुणांपुढे किंवा पुढच्या पिढीपुढे आदर्श व्हावेत. लाल बहादूर शास्त्री यांच्या जीवनावरील अमृतपुत्र ही जी कादंबरी आहे ती लिहिण्यासाठी यशवंतराव चव्हाण यांनी त्यांना ताश्कंदला आणि हिरोशिमा ही कादंबरी लिहिण्यासाठी जपानला राज्य अतिथी म्हणून पाठवलेलं होतं. या संदर्भात काही सांगू शकता आपण? बाबांना म्हणजे यशवंत चव्हाण हे बाबांचे खूप चांगले मित्र होते आणि त्यांचा जेव्हा असं चर्चा व्हायची साहित्याविषयी तेव्हा बाबांनी मांडला होता की मला लालबहादूर शास्त्रींवरती लिहायचंय. आणि जेव्हा अणुबॉम्ब पडला त्याच वेळेस त्यांचा हिरोशिमा हा विषय आला होता की पुढे आपण हिरोशिमा या विषयावरती पण कादंबरी लिहूया. तर हे जेव्हा यशवंतरावांशी चर्चेत त्यांना समजलं यशवंतरावांना, तर तेव्हा मग त्यांनी सगळी व्यवस्था केली बाबांची आणि जपान सरकार किंवा रशियन सरकार यांच्याशी त्यांचं बोलणं होऊन बाबांना त्यांनी राज्य अतिथी म्हणून तिथे निमंत्रित केलं होतं आणि ताश्कंदला जाऊन त्यांनी तिथल्या सगळ्या व्यक्तींशी संबंधित व्यक्तींशी मुलाखती घेऊन तिथले कागदपत्र सगळे बघून मिळवून त्यांनी अमृतपुत्र कादंबरी सिद्ध केली होती. आणि त्याचप्रमाणे हिरोशिमा म्हणजे नागासाकीला हिरोशिमाला जाऊन त्यांनी त्या तिथल्या जे अणुबॉम्बशी निहत झालेले किंवा विद्ध झालेले जे लोक आहेत किंवा तिथली ठिकाणं आहेत ते सगळं बघून त्यानंतर ते जवळपास 8 वर्ष हिरोशिमा छान करत होते. कारण तो खूपच मोठा आवाका व्याप्ती त्याची मोठी होती. तर त्यामुळे त्यांना इतका काळ लागला तरी कादंबरी लिहायला हिरोशिमाची सुद्धा. खूप मेहनत घ्यायचे बाबा. म्हणजे केवळ असं चालढकल असं नव्हतं, तर मेहनतीने सगळं लेखन केलंय. केसरी वाड्यातील गणेशोत्सवाच्या संदर्भातल्या काही आठवणी आहेत का तुम्हाला माहित आहेत का? माझ्या वाचनात असं आलं की पण बाबा खूप वेगळा असायचा केसरी वाड्याचा गणेशोत्सव. एक तर वेगवेगळी व्याख्यान करायचे, गायनाच्या मैफिली आयोजित करायचे. कारण तो खूपच काळ आधीचा आणि आता माझ्या म्हणजे एकदम नाहीये त्या. खूपच सुंदर मॅडम. अतिशय म्हणजे आमच्यापर्यंत भादखेर स्वतः इथे केवळ साहित्याच्या रूपात नव्हे तर त्यांच्या अनुभवांच्या रूपात आमच्यापर्यंत पोहोचलेले आहेत असं आम्हाला सगळ्यांनाच जाणवतं आहे. केसरी गणेशोत्सवातील 10 दिवसांचा जो सांस्कृतिक कार्यक्रम असायचा आणि तो लोकप्रिय करण्यामध्ये खेर सरांचा फार मोठा वाटा असायचा. त्याचबरोबर खेर सर स्वतःला श्रीमंत माटे यांचे शिष्य म्हणून घेत असत. तसंच केसरी वृत्तपत्रकाचं उपसंपादकत्व पार पाडत असताना त्यांनी त्यापूर्वी अग्रणी, हिंदू राष्ट्र, भारत आणि वसंतराव काणे यांच्या रोहिणी मासिकाचं सुद्धा संपादन कार्य काही काळ त्यांनी केलेलं असल्याचं दिसून आलेलं आहे. भालचंद्र दत्तात्रय खेर यांचा परिचय करून देत असताना त्यांच्या कुटुंबातीलच व्यक्ती या ठिकाणी उपस्थित आहे ही आपणा सर्वांच्या भाग्याचीच एक गोष्ट आहे असं मी या ठिकाणी. तर अचानक सांगितल्यामुळे बर चालेल, काय हरकत नाही. मॅडमने खूप चांगल्या पद्धतीने
वडिलांची आठवण सांगितली आणि जी शिक्षकांना माहिती नाही अशा काही अंतर्गत ज्या काही लेखनासाठीची जी त्यांनी बसलेले कष्ट आहेत किंवा एकूणच त्यांनी घेतलेली कादंबरीसाठी मेहनत आणि मुलगी म्हणून वडिलांशी असलेलं नातं खूप चांगल्या पद्धतीने तुम्ही सांगितलं. आम्हालाही एक पर्वणीच होती आणि त्याबद्दल आपले मनपूर्वक आभार. आपण संपर्कात राहूत आणि आपण पण स्वतः लेखिका आहात, लिहिताय आणि आपले मिस्टर पण लिहितायत. हे ऐकून खूप आनंद वाटला आणि सगळ्या महाराष्ट्रातील मराठी शिक्षकांशी आपण कनेक्ट झाला आहात आणि आम्हाला पण आता अभिमान वाटतो की चला आपण पण लिहित्या लोकांशी कनेक्ट झालेलो आहोत. धन्यवाद. मी संगीता मॅडम साठी वेळ धन्यवाद सर. भालचंद्र दत्तात्रय खेर यांचा परिचय करून देण्यापूर्वी मी या आंतरजाल उपक्रमामध्ये माननीय आदरणीय घेवारे सर, सुमे सर, शेवाळे सर यांनी या ठिकाणी मला संधी दिलेली आहे, तेव्हा मी त्यांच्या आभार नाही पण ऋणात राहू इच्छिते. त्याचबरोबर मोहन शिरसाट सर आणि कळत नकळतपणे ज्यांनी मला मार्गदर्शन केलेलं आहे त्या सर्वांच्याच मी ऋणात राहू इच्छिते आणि आपल्या पाठाच्या विवेचनाला मी सुरुवात करते आहे. आपण थोडक्यात भालचंद्र दत्तात्रय खेर यांचा आपण आज हसरे दुःख हा पाठ बघणार आहोत. या पाठाबद्दल मी व्यक्त होणार आहे. ही व्यक्त होत असताना मी विद्यार्थी हा केंद्रबिंदू ठेवलेला आहे आणि विद्यार्थी केंद्रबिंदू ठेवूनच या पाठाबद्दल माझ्या मनातले विचार मी इथे व्यक्त करीत आहे. तत्पूर्वी भालचंद्र दत्तात्रय खेर यांचा परिचय करून देत असताना सुरुवातीला त्यांचा जन्म हा कर्जत अहमदनगर जिल्हा या ठिकाणी झालेला आहे जून 12 इसवी सन 1917 मध्ये आणि मृत्यू पुणे येथे जून 21 इसवी सन 2012 मध्ये झालेला आहे. त्यांचं शिक्षण BA LLB होतं. एक प्रसिद्ध मराठी लेखक म्हणून त्यांची ओळख होती. तर पुढची स्लाइड शेअर करा. 25 वर्ष त्यांनी केसरीचं उपसंपादकत्व प्राप्त केलं होतं आणि तत्पूर्वी त्यांनी अग्रणी, हिंदू राष्ट्र, भारत आदी दैनिकातून काम केलेलं होतं. त्याचबरोबर वसंतराव काणे यांच्या रोहिणी मासिकाचं संपादन कार्य सुद्धा त्यांनी काही काळ केलेलं होतं. सह्याद्री मासिकाचे ते बराच काळ संपादक म्हणून कार्य करत होते. श्री म माटे हे त्यांच्या आयुष्यात केवळ गुरुजन म्हणूनच अशा पद्धतीने ते मानत होते. पत्रकारितेच्या क्षेत्रामध्ये वावरत असताना सांस्कृतिक सामाजिक कार्यातही त्यांचा सहभाग असे. नवनवीन साहित्य निर्मितीचा अखंड ध्यास असणं हेच खेर सरांचं खास वैशिष्ट्य असल्याचं दिसून आलेलं आहे. त्यांच्या कथा, कादंबरी, नाटक, प्रवास वर्णन, निबंध, चरित्र, चरित्रात्मक कादंबऱ्या, कुमार वाङ्मय, संत चरित्र अशा विविध वाङ्मय प्रकारामध्ये खेर सरांचं बहुमोल योगदान असल्याचं दिसून आलेलं आहे. या ठिकाणी आपल्याला स्लाइडवर आई माझी आहे, आनंद जन्मला, कल्पवृक्ष, क्रांतीच्या वाटेवर, गुलाबाचं फूल, चक्रव्यूह, तुका झाला पांडुरंग, नंदादीप, प्रायश्चित्त, बर्लिन गंगेला मिळाले, वादळवारा, विजय, शुभमंगल आणि सुखाचा लपंडाव, हिरोशिमा अशा कादंबऱ्या त्यांनी लिहिलेल्या असल्याचं दिसून येतं. त्याचबरोबर आपल्याला कथासंग्रह त्यांचे सुद्धा दिसतात. आणखी संस्कार कथा, कथा चिरेबंदी, लेखकांच्या आयुष्यात घडलेल्या ज्या गोष्टी आहेत त्याचं स्पष्टीकरण, विवेचन कथा चिरेबंदीमध्ये आहे. नादलहरी, संस्कार कथा
आणि शिळोप्याच्या गोष्टी निशिराज पब्लिकेशनचं अशा कथासंग्रह सुद्धा त्यांचे प्रकाशित आहेत. त्याचबरोबर अनेक चरित्रात्मक कादंबऱ्या सुद्धा त्यांनी लिहिलेल्या आहेत. त्यातील महत्वाच्या मी या ठिकाणी सांगू इच्छिते. अमृतपुत्र असेल, आनंद भवन असेल, क्रांती फुले असेल किंवा त्यांची चाणक्य ही आचार्य विष्णुगुप्त कौंडिल्य यांच्यावरची कादंबरी बरीच गाजलेली असल्याचं दिसून येतं. तुका झाला पांडुरंग किंवा नेपोलियन बोनापार्ट यांच्यावर असलेली दिग्विजय, बाबासाहेब आंबेडकरांवर असलेली प्रबुद्ध यज्ञ, लोकमान्य टिळक दर्शन, शापित धर्मात्मा, संजीवन अशा अनेक त्यांच्या चरित्रात्मक कादंबऱ्या प्रकाशित असल्याचं आपल्याला दिसून येत आहे. त्याचबरोबर त्यांनी काही अनुवादित सुद्धा कादंबऱ्या केलेल्या आहेत. अधांतरी असो किंवा जुलियस सीझर आहे, त्याचप्रमाणे दे प्रिन्सेस आहे, हॅमलेट आहे, किंग लिअर आहे, विंटर स्टेल आहे, अशा अनुवादित कादंबऱ्या प्रकाशित आहेत. येथे ग्रह बदलून मिळतील ही नाटकं आहे. त्याचबरोबर साहित्यात्मक समीक्षण हा जो प्रकार आहे तो सुद्धा त्यांनी अतिशय प्रभावीपणे मांडलेला असल्याचं दिसून येतं. परदेशातील साहित्य सफर आणि माझे साहित्य स्वप्न या पद्धतीने त्यांचं आपल्याला त्या ठिकाणी प्रकाशन साहित्य असल्याचं दिसतं आहे. त्याचबरोबर सांगावं असं वाटतं मला की 83व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनामध्ये भादखेर यांचा सत्कार करण्यात आला होता. भादखेर यांनी लिहिलेल्या हिरोशिमा या कादंबरीचं प्रकाशन भारताचे तत्कालीन उपपंतप्रधान यशवंतराव चव्हाण यांच्या हस्ते झालं होतं. हिरोशिमाचा इंग्रजी अनुवाद जो आहे हा भारताचे राष्ट्राध्यक्ष APJ अब्दुल कलाम यांच्या हस्ते प्रकाशित झाला होता. पुणे महापालिकेने शहरातील सिंहगड रस्त्यावरील एका चौकाला म्हणजेच आपल्याला सिंहगड रोडवरील संतोष हॉल हा सगळ्यांच्या परिचयाचा आहे आणि त्या चौकाला भादखेर चौक असं नाव त्यांच्या हयातीतच दिलेलं होतं. जपान फाउंडेशनने 1976 साली भादखेर यांना हिरोशिमा लिहिण्यासाठी जपानला आमंत्रित केलेलं होतं. त्याचप्रमाणे त्यांना साहित्य सम्राट न.चि. केळकर हा पुरस्कार 1992-93 सालचा प्राप्त झालेला आहे. महाराष्ट्र सरकारचा हरिनारायण आपटे पुरस्कार प्राप्त झालेला आहे आणि शिवाजी सावंत स्मृती मृत्युंजय पुरस्कार हा पुरस्कार सुद्धा त्यांना प्राप्त झाल्याचं दिसून आलेलं आहे. हसरे दुःख या पुस्तकाविषयी मला थोडंसं काहीतरी सांगावंसं वाटत आहे. या पुस्तकाबद्दल काही वाचनात आलेल्या ज्या गोष्टी आहेत त्याबद्दल मी व्यक्त होत असताना असं सांगू इच्छिते की भादखेर यांनी लिहिलेल्या अनेक पुस्तकांपैकी एक सुप्रसिद्ध पुस्तक म्हणजे हसरे दुःख होय. त्यांचं प्रत्येक पुस्तक आपल्याला विचार करायला लावणार आहे. हे पुस्तक आपणास जीवन जगण्याचा मूलमंत्र देतं. आपल्या हसऱ्या मुखवट्यातून जीवनाच्या वेदना आणि त्याचा सूक्ष्म वेध घेणाऱ्या मनस्वी कलावंताच्या आयुष्याची कहाणी म्हणजे हसरे दुःख आहे. चार्ली चॅप्लिनचं चरित्र अगदी ओघवत्या शब्दात आणि हृदयस्पर्शी भाषेत भादखेर यांनी स्पष्ट केलेलं आहे. चार्ली चॅप्लिन यांच्या प्रत्येक स्मित हास्यामागे, प्रत्येक छोट्याशा हसवणाऱ्या अंगविक्षेप मागे दडलेली आहे ती अपार वेदना आणि किती विलक्षण दुःख आहे याची प्रचिती हे हसरे दुःख पुस्तक वाचताना येते. हास्यसम्राट चार्ली चॅप्लिन याविषयी या पाठाचं विवेचन करण्यापूर्वी थोडक्यात ओळख करून घेणं मला या ठिकाणी महत्वाचं वाटतं आहे आणि म्हणूनच माझं आयुष्यच नाट्यमय आहे.
तेव्हा माझ्या आयुष्याचा प्रभाव माझ्या चित्रपटांवर पडणारच. त्यातील सारं वास्तव मी स्वतःच अनुभवल्यामुळे माझे चित्रपट जिवंत वाटतात. नकळत मी लोकांना जीवनातलं दुःख दाखवून देतो. आपल्या हसऱ्या मुखातून जीवनाच्या वेदनेचा सूक्ष्म वेध घेणाऱ्या मनस्वी कलावंताच्या आयुष्याची कहाणी म्हणजेच हास्य सम्राट चार्ली चॅप्लिन आणि हसरे दुःख या पाठातून आपल्याला कळणार आहे. हास्य सम्राट चार्ली चॅप्लिन यांच्याविषयी सांगत असताना चार्ल्स स्पेन्सर चॅप्लिन यांचा जन्म 16 एप्रिल 1889 वेलवर, लंडन, इंग्लंड, युनायटेड किंगडम येथे झाला. मृत्यू 25 डिसेंबर 1977 वयाच्या 88व्या वर्षी स्वित्झर्लंड मध्ये झालेला आहे. एक गोष्ट इथे नमूद करावीशी वाटते की चार्ली चॅप्लिनला नाताळ अजिबात आवडत नसे, परंतु जीवनाचा शेवट मात्र नाताळच्याच दिवशी झालेला आहे असं लक्षात येतं. त्यांचा पेशा चित्रपट नट, दिग्दर्शक, निर्माता असा घडलेला आहे. कौटुंबिक परिस्थिती त्यांची अत्यंत दयनीय होती आणि त्यामुळे चॅप्लिन कुटुंबाला काही काळ वर्क हाऊस मध्ये राहावं लागलेलं आहे. त्याचबरोबर असं लक्षात आलेलं आहे की चार्लीचा स्वभाव जो आहे तो मनाने हळवा आहे आणि प्रत्येक गोष्ट मनाला लावून घेणारा असा आहे. बालवयातच चार्लीला अनेक दुःखांच्या प्रसंगाला सामोरं जावं लागलेलं आहे, परंतु आपलं दुःख हे कधी कोणाला सांगायचंच नाही. आपल्या दुःखाचं प्रदर्शन त्यांनी कधीही केलेलं नाही. चार्लीचा मोठा भाऊ जो आहे सिडने, हा सिडने फ्रेड कार्नो यांच्या स्टुडिओमध्ये काम करत होता आणि सिडनेच्या सांगण्यावरून चार्लीला फ्रेड कार्नो यांच्या प्रयोगात काम मिळालं आणि या ठिकाणी इथूनच चार्लीची यशोगाथा सुरू झालेली असल्याचं आपल्याला दिसून येतं. लंडन ते अमेरिका हा चार्लीचा अभिनयाचा प्रवास आहे. अमेरिकन जनतेने भरभरून प्रेम दिलेलं आहे चार्लीला, परंतु असं लक्षात आलेलं आहे की चार्लीनी दोन्ही महायुद्ध बघितलेली आहे आणि ही दोन्ही महायुद्ध बघत असतानाच घटना अशी घडलेली आहे की त्या ठिकाणी हिटलरवर आधारित त्यांनी त्या एक चित्रपट काढलेला होता आणि हिटलरची भूमिका त्यांनी तिथे भूषवलेली होती. ही भूमिका द डिक्टेटर हा सिनेमा आहे तो आणि ही भूमिका बजावलेली असताना त्याच काळामध्ये रशिया या मित्र राष्ट्राविषयी दिलेल्या एका भाषणामुळे मात्र चार्लीला तत्कालीन सामाजिक परिस्थितीने, राजकीय परिस्थितीने अगदी नको नको करून सोडलेलं होतं आणि यामुळे आधीच हळवा असलेला चार्ली अधिकच दुःखी झालेला आहे आणि त्यामुळे त्यांनी अमेरिकेला मात्र कायमचाच रामराम ठोकलेला आहे. आणि मग नंतर लंडनला परत आला आणि त्यांनी स्वित्झर्लंड मध्येच आपला आलिशान बंगला बांधलेला आहे आणि तेथेच त्यांनी आपलं आयुष्य घालवलेलं आहे. आता इथे आणखीन एक गोष्ट मला सांगावीशी वाटते की प्रसिद्धी आणि श्रीमंती या परमोच्च शिखरावर पोचलेला हा चार्ली चित्रपट सृष्टीत यशस्वी झाला, परंतु त्याचं जे वैयक्तिक जीवन आहे या संसारात मात्र तो कधीच सुखी झालेला नव्हता. तसंच आणखीन एक गोष्ट सांगावीशी वाटते की आधुनिक युगामध्ये यंत्रामुळे माणसाचं शोषण होतं आणि असं वक्तव्य गांधीजींनी जेव्हा चार्लीशी भेट झालेली आहे तेव्हा स्वित्झर्लंड मध्ये तेव्हा व्यक्त केलेलं होतं
आणि गांधीजींच्या या वाक्याने प्रभावित झालेला चार्ली जो आहे, या चार्ली चॅप्लिनने टाइम मशीन नामक एक चित्रपट रिलीज केलेला होता. आपल्याला आणखीन एक गोष्ट अशी सांगावीशी वाटते मला या ठिकाणी, की चार्ली चॅप्लिन जो आहे तर इथे ॲडॉल्फ हिटलरची भूमिका साकार करत असतानाच त्याच्यावर कम्युनिस्ट असल्याचा आरोप सुद्धा झालेला होता. ही पण गोष्ट इथे सांगावीशी मला वाटते. एखाद्याच्या हसण्यामागे चार्ली चॅप्लिनचं असं म्हणणं आहे की एखाद्याच्या हसण्यामागे माझं दुखणं कारणीभूत असू शकतं, परंतु माझं हसणं जे आहे ते एखाद्याच्या दुखण्याचं कारण कधीच असू शकत नाही. अशा पद्धतीने एक मी चार्ली चॅप्लिन म्हणजे कलेचा आविष्कार असलेला चमत्कारच जणू काही असंही म्हणू शकते. भारताशी असलेलं चार्लीचं नातं आपल्याला बरेचदा चित्रपटातून दिसून येतं. ते कसं, तर राज कपूरला इंडियन चार्ली चॅप्लिन असं म्हणतात. स्वतःचं दुःख विसरून दुसऱ्यांचं जीवन आनंदी करणारी कलाकृती म्हणजे राज कपूरची मेरा नाम जोकर यामधली भूमिका आपल्या सर्वांना ज्ञात आहे. त्याचप्रमाणे श्री 420 हा राज कपूरचा चित्रपट आपलं संपूर्ण आयुष्य चॅप्लिनने मूकपटामध्ये अभिनयामध्ये घालवलेलं जरी असलं किंवा संगीत निर्मिती या कार्यात संपूर्ण आयुष्य अर्पण केलेलं होतं, परंतु मला सांगावंसं वाटतं की चित्रपट भूमिका जी आहे ही अभिनय दिग्दर्शनासाठी सुद्धा चार्लीला पुरस्कृत करण्यात आलेलं होतं. श्रीदेवीनी सुद्धा मी मिस्टर इंडिया मध्ये चार्लीचं कॅरेक्टर सादर केलेलं होतं. शोले मधला असरानी आहे, यांनी सुद्धा चार्ली चॅप्लिनचा गेटअप केला होता. किंवा आत्ताचा अलीकडचा रणबीर कपूर जो आहे, विद्यार्थ्यांच्या मनाचा ठाव घेणारा अजब कहाणी, यामध्ये सुद्धा त्यांनी चार्ली दाखवलेली आहे. चार्ली चॅप्लिन पहिला कलाकार होता असं माझ्या वाचनात आलेलं आहे. त्याचबरोबर महमूदनी सुद्धा औलाद या चित्रपटामध्ये चार्लीची झलक आपल्याला दाखवलेली आहे. त्यानंतर थोडक्यात लिली हार्ले बद्दल सांगू इच्छिते. लिली हार्ले म्हणजे कोण, तर हॅना चॅप्लिन. हॅना चॅप्लिन हिचा जन्म 6 ऑगस्ट 1865 मध्ये झाला आणि मृत्यू 28 ऑगस्ट 1928 मध्ये झाला. हॅना चॅप्लिन ही एक उत्कृष्ट अभिनेत्री, नृत्यांगना, गायिका होती. आणि आपल्याला सांगावंसं वाटतं की या क्षेत्रामध्ये हॅना कार्यरत असताना केवळ गायिकाच नव्हे तर नटी सुद्धा होती. गाणं आणि नृत्य करणारी स्टेज आर्टिस्ट होती ती. प्रेक्षागृहात, म्युझिक हॉलमध्ये, कॅन्टीन मध्ये लिली जेव्हा गायन करत असे, नृत्य वादन यासाठी जेव्हा उभी राहिली, तेव्हा मात्र प्रेक्षक आणि लिली यांच्यातलं जे नातं आहे, हे नातं एक गोडवा निर्माण करणारं असं नातं निर्माण झालेलं होतं. जेव्हा वाद्यवृंदाच्या साथीने स्वराविष्कार, स्वरविलास सादर करताना रंगमंचावरील प्रकाशाच्या झगमगाटात तन्मयतेने, एकतानतेने जेव्हा लिली उभी राहायची, तेव्हा मात्र सर्व प्रेक्षक वर्ग त्या ठिकाणी भान हरपून जायचा. तिच्या गोड गळ्यातून उमटलेले तार सप्तकातले स्वर, कंठमाधुर्याने उमटलेले स्वर हे श्रोते मात्र जीवाचा कान देऊन ऐकत असत. आणि जशी लिली नृत्य करण्यात निष्णात होती, गायनात निष्णात होती, त्याच बरोबर पियानो वाजवण्यात सुद्धा वाकबगार होती. हे मला या ठिकाणी आवर्जून सांगावंसं वाटत आहे. नृत्य करताना तिच्या पदन्यासात जशी जादू होती, तशीच तिच्या हातांच्या
मुलांच्या बोटातही एक प्रकारची विलक्षण जादू होती, असं इथे लिली हार्लेचा परिचय समजून घेत असताना मला जाणवलेलं आहे. मध्यम उंचीची लिली हार्लेची ही जी मूर्ती आहे, ही मूर्ती मात्र लांब सडक बोट पियानोच्या पांढऱ्या शुभ्र पट्ट्यांवर नाचायला लागली म्हणजे पियानोतूनही स्वराविष्कार ती व्यक्त करायची आणि त्या पांढऱ्या पट्ट्या सुद्धा अतिशय सुंदर अशा पद्धतीने नृत्य करायच्या. लिलीबद्दल आणखीन एक गोष्ट अशी सांगावीशी वाटते की ती जेव्हा नृत्य करत असे तेव्हा सुद्धा प्रेक्षक वर्ग अतिशय तन्मयतेने तिचा नृत्याविष्कार बघत असे आणि तिच्या कंठातून सुद्धा स्वर्गीय स्वर जेव्हा बाहेर पडत तेव्हा पियानोतील स्वरांमध्ये एकरूप होऊन जात आणि कित्येक विनोदी प्रहसनामध्ये ती लिली काम करत असे. प्रेक्षागृहात अशा प्रसंगी मात्र लिलीच्या या हास्यलहरी उठायच्या आणि प्रेक्षागृह अतिशय आनंदून जात असल्याचं दिसून आलेलं आहे. आजवर तिच्या गोड चढ्या गळ्याने हुकमी आवाजाने सतत प्रगती आपण बघितलेली आहे लिलीची आणि या पाठाकडे वळत असताना मात्र मला असं सांगावंसं वाटतं की एक घटना भादखेरांनी इथे एक प्रसंग इथे व्यक्त केलेला आहे आणि हा प्रसंग व्यक्त करत असताना पाठाला सुरुवात करत असताना थोडक्यात या पाठाची काही जीवन मूल्य जी आहे ही व्यक्त करते आहे. त्याचा गाभा घटक आहे पाठाचा जीवनाचं तत्वज्ञान. कलेचा अलौकिक आविष्कार या पाठाद्वारे आपल्याला अनुभवायला मिळणार आहे. त्याचबरोबर यामध्ये एक गूढ लपलेलं आहे. असं म्हटलं जातं की चार्लीचं जीवनच गूढमय आहे आणि त्याचं मृत्यू सुद्धा चार्लीचं आपण जीवनपट जर अभ्यासला 1.5 तासाची डॉक्युमेंटरी आहे चार्लीची तर ती बघितली तर आपल्याला असं लक्षात येतं की त्याचा शेवट सुद्धा गूढच झालेला असल्याचं दिसून आलेलं आहे. तसंच चार्ली हा एक स्वतःला सिद्ध पदार्पणातच सिद्ध समता सिद्ध कलावंत म्हणून त्यांनी पदार्पण केल्याचं या पाठाद्वारे आपल्याला लक्षात येतं. बुद्धी भावना कृती यांचा समन्वय साधत असताना अनुकरणातून अनुभूतीचा आनंद आल्याशिवाय राहत नाही. या ठिकाणी जीवन कौशल्यांचा विचार करत असताना विविध प्रसंगांच्या आधारे आपल्याला समयसूचकता कर्तव्यनिष्ठा कार्यतत्परता किंवा व्यक्ती मॅनेजर यांनी स्टेजवरचा जो प्रसंग आहे की लिली हार्ले स्टेजवरून विंग मध्ये जात असतानाचा जो प्रसंग आहे हा प्रसंग जेव्हा हाताळला तेव्हा व्यक्ती मधले सहसंबंध आपल्याला इथे जाणवतात. मॅनेजर मधला प्रामाणिकपणा माणुसकी भावनांचं समायोजन इथे निश्चितचपणे आपल्याला जाणवतं. सृजनात्मकरित्या हा पाठ सादर करत असताना संवेदनशील मनाचा ठाव जणू काही भादखेर यांनी घेतल्याचं या पाठाद्वारे लक्षात येतं. अलंकारिक शब्दरचनेचा या ठिकाणी पदन्यास म्हणेल नव्हे तर शब्दन्यास असं आपण म्हणू शकतो आणि मग सामासिक वाक्प्रचारयुक्त शब्दरचना प्रासादिक ओघवत्या भाषेमध्ये भादखेर यांनी हा पाठ आपल्या समोर चित्रदर्शी वर्णनात्मक रित्या स्पष्ट केलेला आहे. पाठाचा प्रारंभ करत असताना मला या ठिकाणी सांगावंसं वाटतं आहे की हा पाठ वर्णनात्मक आहे वरकरणी आपल्याला असं दिसतो. मला इथे मोहन शिरसाट सरांशी चर्चा करत असताना एक असा अनुभव प्रत्ययाला आला की वर्णनात्मक हा पाठ आहे परंतु किंवा
चरित्र कथन या ठिकाणी चार्ली असो किंवा लिली हार्ले, चार्लीची आई, यांचं चरित्र कथन करत असतानाच त्याचबरोबर असं जाणवलेलं आहे मला की इथे एक जीवनाचं तत्वज्ञान व्यक्त झालेलं आहे. त्याचबरोबर असंही लक्षात आलेलं आहे मला या ठिकाणी की हा पाठ जो आहे, हा पाठ असं म्हणतात की परमेश्वर तर आहेच, आपण सगळ्यांनी मान्य केलेला आहे, परंतु हा परमेश्वर जो आहे, मग आपण रामायण असो, महाभारत असो किंवा वेगवेगळी महाकाव्य जी आहेत, ही महाकाव्य आपल्या समोर जी मांडल्या गेलेली आहेत, रचल्या गेलेली आहेत, तर यामधून आपल्या समोर एक मूर्ती उभी केलेली आहे परमेश्वराची. परंतु मग ही मूर्ती उभी करणारा कोण आहे? तर आपल्याला सगळ्यांना वाटतं ब्रह्म आहे, परंतु हा ब्रह्म अरुण साधूंच्या वक्तव्यातून असं लक्षात येतं की लेखक आणि कवी हाच ब्रह्म आहे. कारण आपल्याला सगळ्यांना माहिती आहे की आम्ही कोण म्हणून काय पुससी, आम्ही असू देवाचे लाडके. आणि या काव्याच्या आधारे कुसुमाग्रजांनी मात्र आपल्याला वर्गामधल्या ज्या काही विविध ज्या काही सगळ्या संकल्पना आहे, कल्पना आहे, स्वर्ग ही संकल्पना आपल्या समोर मांडलेली आहे. मग लेखक असो, कवी असो, हेच सगळं कार्य करू शकतात. अर्थातच हे कार्य त्यांच्या आधारे होतं आणि म्हणूनच आपल्याला विविध दृष्टिकोन यामध्ये लेखक कवींच्या आधारे आपल्याला प्राप्त होतो. आणि म्हणूनच लिलीचं हे व्यक्तिमत्व आपल्या समोर रेखाटत असताना किंवा चार्ली चॅप्लिनचं व्यक्तिचित्र, चित्रदर्शी इथे या पाठातून व्यक्त करत असताना असं जाणवलेलं आहे की प्रत्यक्षामध्ये आपल्या समोर चार्ली उभा केलेला आहे. लिलीच इथे पदन्यास करते आहे आणि मग लिली हार्लेचं गाणं ऐन रंगात आलेलं होतं. वाद्यवृंदाचे स्वर घुमू लागलेले होते आणि प्रेक्षागृहामधली कुजबूज एकदम थांबली. आता ही कुजबूज एकदम थांबली कशामुळे? तर रंगमंचावरील प्रकाशाच्या झगमगाटामध्ये लिली हार्ले एकतानतेने गात होती. आता लिली हार्ले एकतानतेने गात होती असं म्हणत असतानाच इथे सांगावंसं वाटतं की वाद्यवृंदाशी गायक जो आहे, हा गायक वाद्यांशी, स्वरांशी समरस होऊनच गाऊ शकतो आणि तेव्हाच त्याच्या कलेचा आविष्कार आपल्या समोर इथे व्यक्त होत असतो. आणि मग जेव्हा तिचं गाणं सर्व श्रोते वर्ग जे आहेत, हे सर्व श्रोते वर्ग ऐकत होते, तेव्हा मात्र सुरेल स्वरांची एक अलौकिक तेजोमय श्रीमूर्ती साकार झालेली होती आणि साऱ्या श्रोत्यांचं भान इथे मात्र हरपून गेलं होतं. सर, मी सांगू इच्छिते की पुढची स्लाइड तुम्ही शेअर करा. आता इथे मी माझी स्वतःचीच एक स्लाइड सादर केलेली आहे. तर वाद्यवृंद हा प्रकार काय असतो ह्या व्यक्त या ठिकाणी मला करायचं आहे की मी स्वतः 40 विद्यार्थ्यांचा वाद्यवृंद सादर केलेला होता आणि यामध्ये मात्र जवळजवळ 11 हार्मोनियम होत्या, त्याचबरोबर जलतरंग होता, तसंच तबला तरंग होता आणि त्याचप्रमाणे या ठिकाणी सिंथेसायझर वगैरे, ढोलकी किंवा छोटी छोटी नादमय वाद्य सुद्धा अशी सगळी होती. आणि या सगळ्यांची स्वरांची जुळवणी करणं हे फार मोठं अवघड काम असतं आणि हे अवघड काम मात्र शक्य झालेलं होतं. आणि म्हणूनच वाद्यवृंद म्हणत असताना इथे सांगावंसं वाटतं की गायक आणि वाद्यवृंद यांचं
एकरूप होणं जे आहे स्वरांचं हे फार महत्वाचं होतं. सुरेल स्वरांची एक अलौकिक तेजोमय श्रीमूर्ती साकार झाली. आता तेजोमय श्रीमूर्ती साकार झाली असं म्हणत असताना श्रीमूर्ती, श्री हा शब्द आपल्याला सगळ्यांना लक्ष्मीचं रूप सांगतो आणि लक्ष्मी म्हटलं नंतर आपल्या समोर लेखकांनीच जी प्रतिमा उमटवलेली आहे ती म्हणजे सालंकृत अशी लक्ष्मी, वैभव संपन्न समृद्ध अशा पद्धतीची लक्ष्मी. मग इथे मात्र लेखकांनी आपल्याला सांगितलेलं आहे की अलौकिक तेजोमय श्रीमूर्ती साकार झाली. लिली हार्लेच्या रूपामध्ये स्वरांची श्रीमूर्ती तिथे साकार झालेली होती. स्वर संपन्न, स्वराविष्कार, स्वरविस्तार, स्वरालंकार यांच्या आधारे जे इथे गायक लोक आहेत, मालुंजकर सर वगैरे, या सगळ्यांना माहिती आहे की स्वरांचे पण अलंकार आहेत आणि या स्वरांच्या अलंकाराच्या आधारे गायक स्वराविष्कार, स्वरविस्तार करीत असतो. आणि मग इथे श्रीमूर्ती ही समर्पक अशा पद्धतीची उपमा देऊन भादखेर यांनी लिलीचं वर्णन आपल्या समोर मांडलेलं आहे. त्याचबरोबर या ठिकाणी जेव्हा लिली गायन करत होती तेव्हा विंगेमध्ये तिचा 5 वर्षाचा मुलगा सुद्धा उभा होता, चार्ली. आणि हा चार्ली मात्र त्या ठिकाणी उभा असताना आपल्या आईच्या गाण्यामध्ये समरस झाला होता. त्याची तंद्री आईच्या गाण्याशी लागलेली होती आणि अतिशय निश्चलपणे हा तिथे उभं राहून भान हरपून आपल्या आईचं गाणं ऐकत असल्याचं दिसून आलेलं आहे. जेव्हा तिच्या कंठमाधुर्यातून स्वर बाहेर पडत होते, सतार सप्तकातले ते स्वर, स्वराविष्कार साकार होत असतानाच अचानक ती घटना घडली. ही घटना नेमकी घडली त्याचं वर्णन भादखेरांनी खूप सुंदर पद्धतीने केलं आहे. विशुद्ध झालेल्या एखाद्या चंडोल पक्षानं आपलं पंख फडफडून उंच आकाशात झेप घेण्याची धडपड करावी अशासारखं ते केविलवाणं दृश्य होतं. खूप प्रयत्न केले, हतबल झाली होती लिली आणि खूप प्रयत्न करून सुद्धा तिचा स्वर उमटत नव्हता. आता चंडोल पक्षाची उपमा देत असताना मला इथे सांगावंसं वाटतं की चंडोल हा पक्षी गायक आहे. हा पक्षी मध्यम आकाराचा, लाव्या एवढा असतो आणि पंख फडफडवीत मंद गतीने उडणारा हा चंडोल म्हणून ओळखला जातो. तांबूस पट्टे असतात आणि त्याची शेपटी बाहेरील पिसे पांढरी असतात आणि हा पक्षी झुडपात बसलेला असतो आणि जेव्हा तो उडतो तेव्हा गात असतो. आता इथे आपल्याला लक्षात घ्यायचं आहे की जर चंडोल पक्षी घायाळ झाला, विद्ध या शब्दाचा अर्थ आहे घायाळ, आणि घायाळ झाला तर काय, तर निश्चितचपणे हतबल झालेला आहे. तीच अवस्था इथे लिली हार्लेची झालेली आहे. स्वरविलास करता येत नाही, कंठातून तिचे स्वर बाहेर उमटत नव्हते आणि अशा परिस्थितीमध्ये चंडोल पक्षाची समर्पक अशा पद्धतीची उपमा देऊन इथे भादखेरांनी लिलीची केविलवाणी अवस्था जी आहे ही केविलवाणी अवस्था आपल्या समोर या अलंकारिक शब्दांच्या आधारे व्यक्त केलेली आहे. आता या परिस्थितीमध्ये आपल्याला असं लक्षात येतं की प्रेक्षागृहामध्ये कुजबूज सुरू झालेली आहे. श्रोते आरडाओरडा करायला लागलेत आणि लिलीचं तोंडपाठ असलेलं जे गाणं आहे हे गाणं मात्र भसाड्या आवाजात म्हणायला लागलेले आहे. ही जी सगळी परिस्थिती निर्माण झालेली आहे तर आजपर्यंत आपल्या चढ्या आवाजाने हुकमत गाजवलेली लिली जी आहे ही लिली असं काय घडलं की ती गाणं म्हणू शकत नाही, कारण सर्व प्रेक्षक वर्ग तिचं गाणं ऐकायला आलेला होता. हा प्रेक्षक वर्ग तिच्या गाण्याने नेहमीच मंत्रमुग्ध होत असायचा. त्यामुळे
तिचं गाणं ऐकायला न मिळाल्यामुळे प्रतिक्रिया या झाल्यात. आपल्याला असं दिसून येतं की बरेचदा अशा पद्धतीच्या काही घटना घडल्या तर आजही मात्र शिट्ट्या, आरोळ्या अशा गोष्टी मात्र प्रतिक्रिया घडताना दिसून येत असतात. त्याच ठिकाणी असलेला चार्ली जो आहे त्याच्यावरही या घटनेचा विपरीत परिणाम झालेला आहे आणि त्याच्या मनामध्ये आईबद्दल असलेला जो काही अभिमान आहे हा अभिमान त्या ठिकाणी जागा झालेला आहे. त्याचबरोबर त्याच्या मनामध्ये आईबद्दलचा जो काही कळवळ आहे, लिली हार्ले आणि चार्ली यांच्यामधलं जे नातं होतं हे जिव्हाळ्याचं नातं, एक अतूट अशा पद्धतीचं नातं मात्र छोट्या चार्लीच्या मुद्रेवर आपल्याला दिसून येतं की छोटा चार्ली गोंधळून गेलेला आहे आणि अशा अवस्थेमध्ये तो आईकडे बघत असल्याचं दिसून येतं. तर कधी मॅनेजरकडे बघत होता आणि नेमकं काय घडलेलं आहे हेच मात्र त्याला काही कळेना. प्रेक्षकांकडे बघायचा आणि अशाच वेळेस मात्र लिलीचं तोंडपाठ असलेलं जे गाणं आहे हे गाणं प्रेक्षक वर्ग मात्र भसाड्या आवाजामध्ये गात असल्याचं आपल्याला दिसून आलेलं आहे. हा जो सगळा प्रसंग आहे हा प्रसंग आपल्या समोर मांडत असताना असं लक्षात येतं की याच्यामध्ये काहीतरी तत्वज्ञान इथे गुंफलेलं असल्याचं दिसून आलेलं आहे. या प्रसंगी मॅनेजरवर जो झालेला परिणाम आहे, मॅनेजर सुद्धा गोंधळून गेलेला आहे. अर्थातच कारण आजपर्यंत लिलीची तिच्या आवाजावरची हुकमत त्यांनी ऐकलेली होती आणि त्याला काय बोलावं हे काही समजेना. नेमकं काय झालेलं आहे हे मात्र काही समजेना. कारण लिलीचं स्टेजवरचं, रंगमंचावरचं असणं म्हणजे या ठिकाणी सुरुवातीला काही थोडीफार स्टेजवर मॅनेजर काही धावपळ करावी लागायची. त्याच्यानंतर कार्यक्रम सुरू झाल्यानंतर मात्र तो बिनधास्त असायचा. इथे मात्र लिली नाटक, संगीत, नृत्य अशा प्रत्येक अदाकारीमध्ये निष्णात होती आणि त्यामुळे मॅनेजरचा पूर्णतः तिच्यावर विश्वास होता. परंतु या प्रसंगाने असं लक्षात येतं की मॅनेजर गोंधळून गेलेला आहे. कोणत्याही परिस्थितीत लिलीच्या गाण्याचा उर्वरित कार्यक्रम निभावून देणं हे मॅनेजरला आपलं कर्तव्य वाटलेलं आहे आणि त्याचबरोबर आजपर्यंत त्याच्या कंपनीने प्रेक्षकांना लिलीचे प्रत्येक कला आविष्कार सादर करत असताना जो काही विश्वास संपादन केलेला आहे हा विश्वास त्याला टिकवायचा आहे हे सुद्धा आपल्याला या ठिकाणी लक्षात आलेलं आहे. तसंच आणखीन एक सांगावंसं वाटतं की जेव्हा तिचा आवाज उमटेना आणि रंगमंचावर मात्र मॅनेजर धावत पळत जातो आणि त्याचबरोबर आपल्या शेजारी असलेला जो चार्ली आहे या चार्लीला सुद्धा तो त्या ठिकाणी घेऊन जातो. गोंधळून जाऊन रंगमंचावरची लिली मात्र हार्लेकडे बघत राहते. या प्रसंगी मात्र तिची मुद्रा पांढरी पडलेली आहे आणि अशा परिस्थितीमध्ये अधिकाधिक नाव मिळवून चांगल्यापैकी पैसा कमवणारी ही लिली मात्र आता तिची अवस्था क्षणार्धात विद्युल्लता चमकावी आणि क्षणार्धात घनदाट अंधकारात विलीन होऊन जावी असा प्रकार तिच्या बाबतीमध्ये आपल्याला घडलेला असल्याचं दिसून आलेलं आहे. आता इथे आपल्या लक्षात घ्यायचं आहे की विद्युल्लता चमकावी, आकाशामध्ये वीज चमकते, प्रकाश सर्वत्र पसरला जातो आणि हा प्रकाश पसरलेला असतानाच मात्र अशी परिस्थिती असते की क्षणार्धात घनदाट अंधकारामध्ये विलीन होऊन जाते ही
विजेचा हा प्रकाश. मग तीच अवस्था या ठिकाणी झालेली आहे की आजपर्यंत आपल्या कार्याने लिली उच्च अशा स्थानावर जाऊन पोहोचलेली होती, परंतु अचानक घडलेल्या या घटनेमुळे इथे मात्र सर्वत्र अंधकारच जणू काही पसरलेला आहे. ही गोष्ट आपल्याला या अलंकारयुक्त अशा शब्द रचनेतून जाणवत आहे. या प्रसंगी इथे मुकाट्याने उभा असलेला जो चार्ली आहे त्याची अवस्था, मॅनेजरची अवस्था आणि त्याच बरोबर आपल्याला असं लक्षात येतं की हतबल झालेली जी लिली आहे, या सगळ्यांची अवस्था आपल्या समोर चित्रदर्शी शब्दांच्या आधारे व्यक्त करत असताना तिची पांढरी पडलेली मुद्रा ही या ठिकाणी व्यक्त करत असताना भादखेर यांनी आम्हाला लक्षात आणून दिलेलं आहे की एखादी घटना, एखादा प्रसंग त्या परिस्थितीला एक वेगळंच वळण लावून देतो. इथे आपणाला सर्वांना आठवण होत असेल ती म्हणजे कट्यार काळजात घुसली हे नाटक. मी चित्रपट म्हणणार नाही, नाटकाची आठवण करून देणार आहे, कारण चित्रपट आणि मूळ नाटक याच्यामध्ये बऱ्यापैकी तफावत आहे. पंडितजींचा जेव्हा राज दरबारामध्ये पंडितजींचा आवाज थांबतो, आता इथे हा आवाज थांबला, या मागचं कारण काय? तर थोडस असं कारण सांगू इच्छिते की जेव्हा पंडितजी आग्र्याला, मथुरेला कृष्ण जन्मासाठी गेलेले होते आणि तिथे त्यांचा कार्यक्रम सादर झाला आणि तो कार्यक्रम सादर होऊन पुन्हा परतत असताना खासाहेब, या खासाहेबांची जी पत्नी होती, या पत्नीने आणि मेहुण्याने मात्र खासाहेबांच्या त्या ठिकाणी एक त्यांना जेवायला बोलवून त्याच्यातून काहीतरी पदार्थ असा गंधक असं म्हणतात की गंधक हा पदार्थ त्यांच्या सेवनात आला आणि त्यानंतर मात्र त्यांचा आवाज राज दरबारामध्ये राजगायक निवडायची वेळ आली तेव्हा व्यक्त झाला नाही. आणि ही जी अवस्था आहे, हीच अवस्था, तेव्हाचा प्रसंग निश्चितचपणे इथे मला सांगावासा वाटतो. म्हणजेच काय तर यापूर्वीही अशा पद्धतीची घटना घडलेली आहे आणि मग एका गायकाला की ज्यांनी अनेक वर्ष तपश्चर्या करून, साधना करून आपल्या आवाजावर हुकमत मिळवलेली आहे, आपल्या स्वरांवर हुकमत मिळवलेली आहे, असा हा जो स्वर कमावलेला आहे, शास्त्रीय संगीताच्या भाषेत म्हटलं जातं स्वर, जो आवाज कमवलेला आहे, हा आवाज मात्र गेलेला होता. आणि मग अशा परिस्थितीमध्ये मात्र ही घटना घडलेली आहे. अर्थातच पुढे असं सांगावं असं वाटतं, मग चार्ली त्या ठिकाणी मॅनेजर समोर मंचावर आला आणि मॅनेजरनी प्रसंगावधान, बघा मॅनेजरचं त्या ठिकाणी समय सूचकता इथे व्यक्त होते की त्यांनी प्रसंगावधानाने चार्लीला उभं केलेलं आहे, कारण त्यांनी चार्लीच्या तोंडून आपल्या म्हणजे चार्लीच्या तोंडी हॅना चॅपलिन, लिली हार्लेचं गाणं ऐकलेलं होतं आणि मग तो घोषणा करतो त्या ठिकाणी की उर्वरित कार्यक्रम चार्ली पार पाडणार आहे, अशा पद्धतीची घोषणा त्या ठिकाणी करतो. चार्लीच्या चेहऱ्यावर फुटलाईटचा प्रकाश पडतो आणि त्या ठिकाणी गाण्याला सुरुवात होते. आता इथे चार्लीचं गाणं म्हणायला सुरुवात होते, राऊंड अबाउट द मार्केट डोंट यू सी, या गाण्याला सुरुवात होते. आता इथे आपल्याला लक्षात येतं की चार्ली मध्ये असलेली निरागसता, मी असे म्हणेल निरागसतेला कधी भीतीच वाटत नाही, असं लक्षात येतं. निरागसतेला कधी भीतीच वाटत नाही आणि त्यामुळे चार्लीला येत असलेलं
गाणं राऊंड अबाउट द मार्केट डोंट यू सी हे म्हणायला सुरुवात झाल्यानंतर आजवर आईचं गाणं ऐकलेलं होतं. या ठिकाणी बरेचदा त्यांनी आईच्या गाण्याचं अनुकरण केलेलं होतं आणि प्रेक्षकांसमोर तो मात्र सादर करतो. सादर करताना असं लक्षात येतं की वाद्यवृंदाची सुद्धा साथ त्याला मिळालेली आहे आणि ही वाद्यवृंदाची साथ मिळाल्यावर त्याचे स्वर आणि त्याचबरोबर वाद्यवृंदाचे स्वर हे एकरूप होतात. हे ऐकल्यानंतर प्रेक्षक वर्ग जो आहे हा प्रेक्षक वर्ग आनंदी होतो, खुश होतो. प्रेक्षकांना चार्लीचं गाणं आवडायला लागतं आणि अशा प्रसंगी या थांबलेला कार्यक्रम सुरू झालेला आहे आणि कलेचा आविष्कार अतिशय सुंदररित्या छोट्याशा 5 वर्षाच्या चार्लीच्या मुखातून व्यक्त होत असताना जो काही आनंद प्रेक्षक वर्गाला मिळालेला आहे त्यामुळे त्याची प्रतिक्रिया, त्याचा परिणाम म्हणजे मंचावर पैशांची उधळण व्हायला लागली आणि ही पैशांची उधळण व्हायला लागल्यानंतर सुरुवातीलाच मी सांगितलं की चार्लीचं आयुष्य फार कष्टातून दुःखातून गेलेलं आहे आणि त्यामुळे पैसे बघितल्यानंतर चार्ली गाणं थांबवतो आणि हे गाणं थांबवून तो पैसे गोळा करायला लागतो. आता पैसे गोळा करणं या सगळ्याच्या हालचाली आहेत त्याच्या एवढूशा इवल्याशा हातांमध्ये तो पैसा गोळा करण्याची जी काही त्याची लकब आहे या हालचाली प्रेक्षक वर्गाला विनोदी वाटत आहेत आणि या विनोदी हालचालींवर एकच प्रकारचा असा हशा पिकतो आणि तेव्हाच मॅनेजर सुद्धा त्या ठिकाणी येतो आणि हा मॅनेजर पैसे रुमालात गोळा करायला लागतो. परंतु छोटासा चार्लीच्या मनाची अवस्था इथे बघा कशी होते की मॅनेजर पैसे गोळा करतोय आणि मग आपल्याला मिळणार नाही आणि मग मॅनेजर ते रुमालात गोळा केलेले पैसे विंगेमध्ये जेव्हा त्याच्या आईजवळ देतो तेव्हा मात्र आपल्याला असं लक्षात येतं की त्या ठिकाणी चार्ली समाधान पावतो आणि पुन्हा स्टेजवर येऊन मात्र तो उर्वरित गाणं म्हणायला लागतो. या सगळ्या दृश्यामधून प्रेक्षकांमध्ये हास्य कल्लोळाची लाट या ठिकाणी चार्लीने निर्माण केलेली आहे आणि ही लाट निर्माण करत असतानाच तो कलाकार घडलेला आहे हे सुद्धा आपण लक्षात घ्यायचं आहे. आता त्याचं गाणं संपतं तेव्हा प्रेक्षकांशी त्याचं आता चांगलं नातं जुळलेलं आहे आणि चार्लीनं या ठिकाणी आपल्या गाण्याच्या द्वारे प्रेक्षकांवर चांगलीच छाप टाकलेली आहे. गाणं संपल्यावर त्यांनी प्रेक्षकांना नाचूनही दाखवलं आहे, नकलाही करून दाखवलेल्या आहे आणि नेहमी जेव्हा त्याची आई आयरिश मार्च सॉन्ग जे आहे त्याची आई अतिशय सुंदररित्या म्हणायची. हे गाणं आपल्या आईचं ते रणगीत चार्ली हुबेहूब म्हणून दाखवतो आणि हे म्हणून दाखवत असतानाच त्यानं अगदी आपल्या आईसारखा आवाज काढलेला आहे. श्रोत्यांनाही त्याचा आवाज आवडलेला आहे आणि मग श्रोतृवर्ग जो आहे हा श्रोतृवर्ग त्याच्या आवाजात आवाज मिळवायला लागलेले आहेत, त्याच्याबरोबर गायला लागलेले आहेत. इथे आपल्या लक्षात येतं की प्रेक्षक आणि चार्ली यांच्यामध्ये एकरूपता झालेली आहे. बघा संगीताचा जो आविष्कार आहे, संगीत हे काय कार्य करतं तर मंत्रमुग्ध करतं. संगीताची गाण्याची नादमयता जी आहे हा नाद तुम्हाला त्या स्वरांशी त्या गाण्याशी एकरूप करतो. मग ते एखाद्या भक्तांनी वारकऱ्यांनी भजन म्हटलेलं असो किंवा प्रख्यात पंडित अशा शास्त्रीय संगीत गायकांनी गायलेलं असो तेव्हा आपल्याला सुद्धा असंच वाटतं
त्या ठिकाणी आपणही गाणं ते गुणगुणावं. त्या स्वरांशी आपण समरस होत असतो, त्या व्यक्तीशी समरस होत नसतो. ही गोष्ट इथे मला आवर्जून सांगावीशी वाटते. आणि ज्या होतंय असू द्या. हो. समारोपाकडे आपण वळत असताना मला असं सांगावंसं वाटतं की लहानग्या चार्लीचं जे काही हालचाली होत्या, या लहानग्या चार्लीच्या हालचाली इथे व्यक्त होत असताना त्या गृहामध्ये तो जणू काही एक विनोदी आविष्कारच आहे आहेत की काय असं प्रेक्षक वर्गाला वाटत होतं. आणि त्यामुळे आपल्याला असं लक्षात येतं की आतापर्यंत त्यांनी विविधरित्या आपला व्यक्त जो झाला आहे आईने हुबेहूब म्हणून दाखवलेला आहे. आणि त्या प्रसंगी प्रेक्षकांनी त्याला जी काही ओरडून शाबासकी दिलेली आहे, या सगळ्या गोष्टी मात्र त्या ठिकाणी लिली हार्ले विंगेमधून बघत होती. आणि हे बघत असतानाच मात्र तिच्या मनामध्ये म्हणजे भावनांचं एक तरल अशा पद्धतीच्या लहरी उमटत होत्या. आणि या लहरी व्यक्त होत असताना मनात काय येत होतं तर डोळ्यात आसू आहे एका डोळ्यात आणि एका डोळ्यात हसू आहे, म्हणजेच आनंदाश्रू आहे, अशी लिलीची अवस्था झालेली आहे. आपल्याला कोणाच्या बघण्यात आलं असेल की त्या ठिकाणी एका स्त्रीची अशा पद्धतीची चित्र बाहेर आलेलं होतं की तिच्या एका डोळ्यात अश्रू आहेत आणि एका डोळ्यात आनंदाचे अश्रू आहेत आणि एका डोळ्यात दुःखाचे अश्रू आहे. हाच प्रसंग जणू काही मला इथे सांगावासा वाटतो की इथे बघा संस्कार कसे छत्र बनलेले आहेत, गोष्टीच आपल्याला गाण्यातून झालेले जे संस्कार आहे हे संस्कार तिचे छत्र बनलेले होते. आणि हा कार्यक्रम अतिशय सुंदररित्या छोट्याशा चार्लीने पार पाडल्याचं आपल्याला दिसून आलेलं आहे. हा प्रसंग मात्र त्या ठिकाणी चार्लीने सुंदररित्या यातून आईबद्दलचा जिव्हाळा आत्मीयता या चार्लीच्या मनातली आपल्याला इथे व्यक्त झालेली असल्याचं दिसून आलेलं आहे. आणि परंतु अशा प्रसंगी जेव्हा झगमगीत दिवे विझले, हळूहळू थिएटर रितवायला लागलं आणि तेव्हा कार्यक्रमावर पूर्णतः पडदा पडला आणि लिलीच्या मनावरचा पडदा मात्र तेव्हा दूर होत नव्हता. असं काय झालं असा प्रश्न तिच्या मनाला पुन्हा पुन्हा भेडसावत असल्याचं दिसून आलेलं आहे. या प्रश्नाचं उत्तर तिला देता येत नव्हतं आणि प्रश्न तिच्या विचारांच्या आवर्तात गरगरत होता. प्रश्न विचारांच्या गर्तेतच गुंफलेला होता, पण तिला काही उत्तर मिळालेलं नाही. मात्र तिच्या हुकमी आवाजावर सुरेल आवाजानं उमटवलेला हा डाव मात्र तिने स्वतः स्वीकारू शकत नव्हती. तिला सहन होत नव्हता. कारण मी मगाशी सांगितल्याप्रमाणे एखादा गायक जो असतो, गायक असो किंवा कलाकार असतो, त्याची जी साधना असते आयुष्यभराची साधना ती म्हणजे त्याची कला असते आणि तपश्चर्या असते. आणि या तपश्चर्येतून कलेतून साधनेतून तो मात्र सर्व प्रेक्षकांसमोर व्यक्त होत असतो. कलाकाराला काय हवं असतं तर कलाकाराला आपले मायबाप म्हणजे प्रेक्षक जो आहे हा प्रेक्षक हवा असतो आणि त्याच्या समोर शेवटपर्यंत आपली कला सादर करण्यातच आपण आयुष्य घालवावं हीच त्याची मनीषा असते. मात्र आवाजाच्या बळावर आजवर स्टेजवर पाय रोवून उभी असलेली लिली मात्र आता मात्र तिचे खंबीर पाय लटपटायला लागलेले होते. आणि या लटपटणाऱ्या पायाला हात देऊन स्थिर करायला त्या दिवशीचे
प्रेक्षक मात्र जुमानत नव्हते, मुळीच मानायला तयार नव्हते. यातून एकच गोष्ट भाधखेरांनी आपल्या सर्वांसमोर इथे प्रत्ययाला आणून दिलेली आहे. प्रेक्षक किंवा श्रोते कलावंत माणसाला मानत नाही, तर ते मानतात फक्त त्याच्या कलेला. हे त्रिकालाबाधित सत्य जे आहे, हे सत्य लिलीला या ठिकाणी या दिवशी समजलेलं आहे. आणि त्या ठिकाणी लिली रंगमंचावरची लिली मात्र लुप्त झालेली आहे आणि मागे उरलेली आहे ती फक्त हॅना चॅपलिन. मला इथे या ठिकाणी सांगावंसं वाटतं की जेव्हा सूर्यास्त होतो, हा प्रसंगच आपल्याला हेच सांगू इच्छितो. आपल्याला पूर्वी 9वीला नवी गाडगिळांचा एक अपूर्व संध्या पाठ होता आणि सूर्यास्त ज्या क्षणी होतो त्या क्षणी चंद्राचा उदय होतो. म्हणजे जिथे अस्त आहे तिथेच उदय सुद्धा आहे. प्रेक्षक वर्ग तमाम लोक आपण सूर्यास्त बघायला जातो आणि त्याचबरोबर आपल्याला असं लक्षात येतं त्याच प्रसंगी चंद्राचाही उदय होत असतो. आणखीन एक असा प्रसंग मला सांगावंसं वाटतं या ठिकाणी की जेव्हा सीमेवर जाणारा जवान जो आहे, हा सीमेवर जाणारा जवानाला आई जेव्हा निरोप देत असते, हा निरोप देत असताना आईच्या मनात पुन्हा त्याची येण्याची शाश्वती नसते आणि त्यामुळे मात्र मनामध्ये दुःख असतं. म्हणजे एका डोळ्यामध्ये दुःख आहे, आसू आहे आणि दुसऱ्या डोळ्यामध्ये मात्र आनंदाचे अश्रू म्हणजे हसू आहे. कारण माझा मुलगा राष्ट्रासाठी या ठिकाणी कामगिरी करायला जातो आहे, हे या ठिकाणी आपल्याला दिसून येतं. तसंच मुलगी सासरी जाताना सुद्धा मुलगी आपल्या घरी जाते आहे, स्वतःच्या घरी जाते आहे, हा आनंद मुलीच्या आई वडिलांना असतो. त्याचबरोबर आजपर्यंत लहानपणापासून वाढवलाय आपण या छकुलीला आणि ती आता सासरी जाते आहे, तेव्हा तिचा सहवास आपल्याला मिळणार नाही याचं दुःख सुद्धा असतं. म्हणजेच आपल्याला सुख दुःखाच्या वेगवेगळ्या छटा समाजामध्ये दैनंदिन जीवन जगत असताना बरेचदा अनुभवायला मिळत असतात. गमतीने म्हणावंसं वाटतं की एकाच घरातील 2 उमेदवार निवडणुकीला जेव्हा उभे राहतात आणि तेव्हा एकाचा पराभव होतो आणि एकाचा विजय होतो. म्हणजेच इथे असं दिसून येतं सूर्यास्त असतो आणि चंद्रोदय सुद्धा असतो. एकाच वेळी ही चमत्कृती आपल्याला बघायला मिळते. ज्याप्रमाणे निसर्गाचा दाता जो आहे परमेश्वर, या निसर्गातल्या अशा चमत्कृतीपूर्ण घटना आपल्याला दाखवून देत असतो. त्याचबरोबर इथे आपल्याला असं लक्षात येतं की दैनंदिन जीवनामध्ये सुद्धा अशाच काही गोष्टी घडत असतात. सरते शेवटी मला असं सांगावंसं वाटतं की मागे उरली ती फक्त एक सामान्य स्त्री उरलेली आहे. लिली हल्ले उभी राहिलेली आहे या ठिकाणी आणि तिच्यातला कलावंत संपलेला आहे. कलावंत हा लुप्त झालेला आहे आणि त्या रात्री चार्लीनं रंगमंचावर पहिलं पदार्पण केलं ते कायमचं आणि त्या रंगमंचावरून त्याच्या आईचा पाय निघाला तोही कायमचाच. सूर्यास्त आणि चंद्रोदय या ठिकाणी आपल्याला भाधखेर यांनी हसू आणि आसू या दोन्ही संकल्पना एकाच वेळेस आपल्या समोर साकारलेल्या आहेत. थोडक्यात सांगावंसं वाटतं की या पाठामधून आपल्याला काही समानार्थी शब्द म्हणजे अवघड शब्द आलेले आहेत. यांचं या बाबतीत अलौकिक, तेजोमय, निश्चल, कंठमाधुर्य, विद्ध, विपरीत, कावरा बावरा, पदन्यास, अवहेलना, नाचक्की अशा पद्धतीच्या या सगळ्या अशा या ठिकाणी समानार्थी शब्द, त्याचबरोबर अनेक वाक्प्रचार या ठिकाणी आलेले आहेत. नजर खिळून राहणे, जीवाचा कान करणे, भान हरपणे, तंद्री लागणे, विरून जाणे, दम धरणे,
दम निघून जाणे. मला या ठिकाणी सांगावंसं वाटतं सुरुवातीलाच की प्रेक्षकांच्या मनामध्ये म्हणजे प्रेक्षक वर्ग जो आहे तो दम धरून होता. त्याच्यानंतर असंही आपल्याला सांगितलं श्रोत्यांना या ठिकाणी हार्लेचा दम आता पुरता निघून गेला होता आणि श्रोत्यांनी दम धरवेना. आणि अशा या गोष्टीमधून आपल्याला 10वीच्या पाठातील बोलतो मराठी या पाठातील ज्या काही शब्दाच्या चमत्कृती निलिमा गुंडींनी दिलेल्या आहे या सुद्धा इथे आपल्याला प्रत्ययाला आलेल्या आहेत. त्याचप्रमाणे रसविचारांचा सुद्धा आपल्याला इथे प्रत्यय येतो. आपले 9 रस जे आहेत या 9 रसामध्ये काव्याचा आस्वाद घेतला गेलेला आहे. पैशांची ती बरसात पाहून चार्लीनं आपलं गाणं मध्येच थांबवलं आणि तो प्रेक्षकांना उद्देशून म्हणाला, मी आधी हे पैसे गोळा करतो मग उरलेलं गाणं म्हणून दाखव. याच्यातून हास्या पिकलेला आहे म्हणजे हास्यरस व्यक्त झाला आहे. चार्ली गोंधळून रंगमंच आईकडे पाहत होता आणि हार्लेची मुद्रा मात्र पांढरी पडली होती. करुण रसाचा आविष्कार इथे व्यक्त झालेला आहे. तर ते शेवटी मला काही या ठिकाणी भाषाविषयक क्षमता ज्या आहेत श्रवण, भाषण, संभाषण, वाचन, लेखन आणि या लेखन कौशल्याचा इथे प्रत्यय आल्याचं दिसून आलेलं आहे. जाता जाता मी एवढंच सांगेल की माझ्यामधल्या काही जाणीवा ज्या होत्या त्या मी व्यक्त केल्या. काही उणीवा राहिल्या असतील तर त्या उणीवा इथेच ठेवा आणि जाणीवा मात्र आपण बरोबर घेऊन जाव्या. आणि मी या ठिकाणी योग्य ना. हा पाटील मॅडम अनम्यूट व्हा आणि व्हिडिओ पण चालू करा. आभार व्यक्त करा. साधना पाटील कर्जत, मी तुम्हाला परवानगी दिलेली आहे. माऊली, हा साधना पाटील यांचे आजोबा त्यांनी भादखेर यांचं पुस्तक दिलेलं आहे त्यांना बरं का. प्रसंग सांगतील ते. हा व्हिडिओ चालू करा मॅडम. हॅलो सर, रेंज नाही इथं. व्हिडिओ बरोबर आहे. मग नुसता आवाज येऊ द्या. हो. आणि सर भादखेरांचं आणि आमच्या घराचे फार पूर्वीपासून संबंध होते माझ्या आजोबांपासून. आणि मला आठवतं मी लहान असताना ते कधी कधी कर्जतला राहिल्या असायचे तेव्हा आम्ही त्यांच्या घरी खेळायला जायचो. पण तेव्हा माहित नव्हतं की ते एवढे मोठे लेखक आहेत म्हणून. हॅलो, हा बोला मॅडम, बोला. आवाज येतोय का सर? येतोय मॅडम, बोला. हा. आणि भादखेरांचा तसा काही संबंध नाही, म्हणजे मला नाही आठवत त्यांचं काही फारसं विशेष. पण आजोबांना मात्र त्यांच्याबद्दल फार आपुलकी होती. कारण त्यांच्या वयात फार अंतर नव्हतं. माझे आजोबा 1902 सालचे आणि खेर 1912 सालचे. आणि त्याच्यामुळे त्यांच्यात चांगली मैत्री होती दीर्घकाळपर्यंत. आणि कर्जतमध्ये आजही त्यांचा वाडा आहे. त्यांना डॉक्टर खेरांचा वाडा असं म्हटलं जातं. पण आता त्यांची पुढची पिढी काही कर्जतला नाहीये आणि मग त्यानंतर मात्र फारसा संबंध राहिला नाही. गेले अनेक वर्ष ते पुण्यातच स्थायिक झालेत. पण खेरांच्या बद्दल आजोबा तेव्हा मला फार नाही आठवत. कारण आजोबा गेले तेव्हा मी फार तर 13-14 वर्षाची होती. आणि त्याच्यामुळं पण आजोबांच्या बरोबर गप्पा मारताना आजोबांनी मी त्यांच्याबद्दल फार आपुलकीनं बोलायचे, एवढं मात्र माझ्या चांगलं लक्षात आहे. आणि त्याचबरोबर नासी फडके सुद्धा आजोबांचे मित्र होते बालवयात. कारण फडकेंचा जन्म सुद्धा कर्जतचाच. आणि दीर्घकाळपर्यंत फडकेंच्या बरोबर सुद्धा आजोबांचा पत्र व्यवहार सुरू होता हेही मला माहिती आहे. म्हणजे आजोबांनी सांगितलेलं ते पत्र मी प्रत्यक्ष नाही पाहिली, पण तो पत्र व्यवहार बराच काळपर्यंत चालू होता असं आजोबांच्या बोलण्यातून मी ऐकलेलं होतं. आज सोनटक्के मॅडमनी ना फार सुंदर माहिती सांगितली, जे आम्हालाही माहिती नव्हतं कर्जतकर असून. त्या सगळ्या गोष्टी सोनटक्के मॅडमनी आज आम्हाला माहित करून दिल्या. त्याबद्दल सोनटक्के मॅडमचे फार आभार.
कारण ही एवढी माहिती आम्ही कर्जतच्या असूनही मिळवली नाही. अगदी सुरुवातीला जेव्हा हे पुस्तक हातात आलं आणि भादखेर हे नाव वाचलं तेव्हा मी थोडासा प्रयत्न केला होता त्यांची माहिती मिळवण्याचा, पण फारशी माहिती काही मला मिळाली नव्हती. पण आज सोनटक्के मॅडमने मात्र फार चांगली माहिती आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे भादखेरांच्या स्नुषा त्यांना त्यांनी आपल्यापर्यंत आणून पोहोचवलं. त्याबद्दल सोनटक्के मॅडमचे खूप खूप आभार. आणि आजचा पाठ खरोखर फार सुंदर झाला. धन्यवाद. मी महाराष्ट्र राज्य मराठी अध्यापक सर्व अध्यापकांच्या वतीने या आंतरजाल उपक्रमातील सर्व सहभागी शिक्षकांच्या वतीने आपले मनपूर्वक या ठिकाणी आभार व्यक्त करतो आणि या ठिकाणी थांबतो. धन्यवाद.